मीनाक्षी, अगं तू नको मनाला लावून घेऊस. मी पण वेडीच आहे. जिथे बोलायला हवं होतं तिथे बोलता आलं नाही म्हणून इथे येऊन तुला ऐकवत बसले सगळं. मी तुझी बाजू समजू शकते मीनाक्षी, पण आई म्हणून मी काय करू हे मला समजत नाहीये. आई, तुमची मनस्थिती मला कळतीये, पण आपली सोहा खरंच खूप घाई करते हो लग्नाची. आपलं कोणाचं तर ती ऐकायला तयार नाहीच आहे. आपण आत्याईंना सांगितलं तर त्यांच्याशी बोलून बघूया ना, त्या तिला समजावू शकतील. त्याचा अजिबात उपयोग होणार नाहीये, कारण या बाबतीत सोहापेक्षा त्याच जास्त खुश आहेत. उलट आता या लग्नासाठी त्याच आपली मनधरणी करतील. आई, आपण अभिनशी बोलू शकतो का? म्हणजे काही फायदा होईल बोलून? मला खात्री आहे ते सोहाला समजावू शकतील. आता तोच एक आशेचा किरण उरलाय, नाहीतर सगळंच कठीण होत जाणार आहे. तू सोहाचा हट्टीपणा पाहिला नाहीयेस मीनाक्षी. तिने जर का एकदा डोक्यात घेतलं ना की एखादी गोष्ट मला हवी आहे, तर मग ती तिला हवीच असते. आता अभिच काहीतरी आपल्यासाठी करू शकतो. तो एकच आशेचा किरण आहे. पण त्याआधी मी ह्यांच्याशी बोलते. वंसनी यांना काही सांगण्याआधी मी मला काय वाटते ते सांगून बघते. मी आलेच. आत्याई, मीनाक्षी अशी वागूच कशी शकते माझ्याशी हेच कळत नाहीये. माझा तर विश्वासच बसत नाहीये. तुला सांगू, मी तिला फक्त माझी वहिनी नाही, माझी बेस्ट फ्रेंड समजत होते. माझी प्रत्येक गोष्ट मी तिला सांगायचे. तेजस बद्दलही तिला सगळ्यात आधी माहित होतं. ती समजून घेईल असं वाटलं होतं ग, पण इथे सगळी उलटीच परिस्थिती आहे. म्हणजे बघ ना, तुला माझ्या आणि तेजसच्या रिलेशन बद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये. आईला मी कन्सिडरच करत नाही, कारण ती कुठल्याही गोष्टीला लगेच परमिशन देणार नाही. राहिले बाबा आणि दादा, ते तेजसला चांगलं ओळखतात. त्यांना काही प्रॉब्लेम असेल असं मला नाही वाटत. मग मीनाक्षीलाच नेमकं असं काय झालंय? माझ्या लग्नासाठी मुलगा बघायला सांगून तिला नक्की काय प्रूव्ह करायचंय? हेच मी सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करत असते, पण तिच्या विरोधात काही बोललं ना की कुणी माझं ऐकूनच घेत नाही. या घरात ना मी तिला ओळखलंय, फक्त मीच ओळखलंय. पक्की आतल्या गाठीची आहे ग. तिच्या मनात एक असतं आणि आपल्या समोर वागते वेगळीच. खाली मुंडी आणि पाताळ धोंडी मेली. नाही आत्ते, मला मीनाक्षीशी बोलायलाच हवं. तिने बाबा आणि दादांना काही सांगायच्या आधी तिच्याशी बोलायला हवं. नुसतं बोलायला हवं नाही, चांगलं ठणकावून विचारतील. आणि हो, काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझं सुख बघवत नाहीये म्हणजे नक्की तिला काय प्रॉब्लेम आहे तो आपल्याला कळायलाच पाहिजे. थांब, मी तिच्याशी आत्ताच बोलते. हो
सर, आपण नक्कीच भेटूया. हो, आणि मी तुम्हाला सगळे डिटेल्स लवकरात लवकर मेल करतो. येस सर, शुअर. सी यू सून. हो, बाय. हा, आता मी काय म्हणत होतो, आपलं नोटरी आणि रजिस्ट्रेशनचं काम झालेलंच आहे. आता मी तुला आमच्या घराचे पेपर्स देतो. अभि, खरंच याची काही गरज आहे का? प्रश्न गरजेचा नाहीये तेजस, विश्वासाचा आहे. असं समज की हे सगळं आम्ही आमच्याच समाधानासाठी करतोय. अरे पण तूच म्हणाला होतास ना की तुला आमचा आत्मसन्मान न दुखावता आमची हेल्प करायची, मग त्यासाठी हे करावंच लागेल. आणि हो, तुझे पैसे आम्ही लवकरात लवकर परत करतोय. बाबांचे प्रयत्न सुरू आहेत आणि माझंही माझ्या काही क्लायंटशी बोलणं सुरू आहे. त्यांच्याबरोबर नव्यानं काम सुरू करतोय. सो आज ना उद्या नक्कीच पैशांचा बंदोबस्त होईल. आता एवढा फोर्सच करतायत तर ठीक आहे. बाकी तुमच्या नव्या कामाला ऑल द बेस्ट. थँक्स यार. आता खरंच मला सगळ्यांच्या शुभेच्छांची गरज आहे. बरं, आता मी इथे उतरतोय. माझं एक काम आहे. बाकी सगळा फंड अरेंज होईपर्यंत मी प्लॅनिंग फिक्स करतो. येस. बाय. थँक्स तेजस. माय प्लेजर. हा भाई बोला. गुडे. भाई ठाण्यातच आहे. काय झालं, काही काम होतं का? हा, काम होत. कसे माझ्या बायकोचा डम्मी नवरा आहे ना, त्याच्या जुन्या क्लायंटच्या जीवावर आपले पैसे परत रिटर्न देणार आहे. त्यामुळं आपल्याला त्याच्या सगळ्या जुन्या क्लायंटच्या कोंडल्या पाहिजे त्या. अहो भाई, पैसे परत द्यायचं म्हणतोय तर चांगलंच आहे ना आपल्याला. तुला सांगतोय ते ऐक. कसे काय बी झालं तरी आपल्याला ते पैसे रिटर्न येता कामा नये. आपल्या बायकोला कायम तेच हवं, स्वतःच घर, हक्काची नाती, आणि आपल्याला तेच मिळून नाही द्यायचंय तिला. कसं आहे पक्या, घर तर आता आपल्या ताब्यात आलेलं आहे. आता तिची नाती चिरडायला जास्त येळ लागायचं नाही. आता पुढं काय करायचंय हे माहितीये ना? भाई काय करायचंय मला? माझ्या लग्नाची तयारी करायची. हा हा, ठीक आहे भाई. हा, बायको काय दे ना, आता तू पहिल्या नवऱ्याच्या घरात राहतीये पण दुसऱ्या नवऱ्या बरोबर. मीनाक्षी, तू असा गप्पा राहून मला अवॉइड करू शकत नाहीस. तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार आहे. तू का असं वागलीस सांग ना. तुला माझ्याबद्दल आत्याईकडे जाऊन असं बोलण्याची काय गरज होती? सोहा, तुम्हाला जे काही सांगितलंस ते माझ्यावर विश्वास आहे म्हणून, बरोबर? पण तू माझा विश्वासघात केल्यास याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? अगं, मी जे काही करतेय त्यात तुझ्या भल्याचा विचार करूनच करतेय. हो का? मी तुला तेजस बद्दल सगळं सांगितलं होतं ना. मग आत्याईला माझ्या लग्नासाठी मुलं बघायला सांगणं यात माझं भलं दिसतंय तुला? सोहा, हे बघ, तुला आता काही कळत नाहीये, मला कळते, आणि त्यातच तुझं भलं आहे. मी कुणाशी लग्न करायचं आणि कुणाशी नाही हे ठरवणारी तू कोण? अगं शांत हो सोहा, प्लीज. हे बघ, मी जे काही करतेय ना ते तुझ्यासाठी. प्लीज हे असं फेक वागणं बंद कर आता. नाही, मला सांगच तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे? सोहा, तुझं वाईट व्हावं असा मी कधीच विचार केला नाहीये. पण काय? पण काय? माझं आणि तेजसचं लग्न होऊ नये असंच वाटतंय ना तुला? नाही, असंच वाटणार, कारण तुला माझं सुख बघवत नाहीये. मीनाक्षी, मी तुला खूप जवळची मैत्रीण मानत होते. स्वतःपेक्षा जास्त विश्वास टाकला होता मी तुझ्यावर, आणि शेवटी तू तुझा खरा चेहरा दाखवलास. तू हे जे काही केलंयस ना
ते कधीच विसरणार नाही आणि तुलाही विसरू देणार नाही. काय झालं, कशाला बोलवलं? झोपायचं नाहीये तुम्हाला? वाजले बघा किती. लता बस बस बस. काय झालं? मामा आता बोलतो. दादा, सोहाच्या निवडीवर मी खूप खुश आहे. सोहाने की नाही नशीब काढलं बरं का. खरं तर ना, अभिच्या लग्नात त्याला जेव्हा पहिल्यांदा भेटले ना, तेव्हाच तुम्हाला आवडला होता सोहासाठी. मामा तू तुझ्या जागी अगदी बरोबर आहे. पण एखादी व्यक्ती आपल्याला पसंत असणं आणि ती व्यक्ती मुळातच चांगली असणं यात खूप फरक आहे. आणि आपल्याला या गोष्टींचा विचार करायला हवा नाही का. दादा, तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे. मी पण याचा पूर्ण विचार केला आणि मी विश्वासाने सांगू शकते की तेजस हा खरंच मनानेही चांगला मुलगा आहे. बघ, ते मला पण माहिती आहे. पण मला असं वाटतं की आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे, तर सगळ्याच बाजूंनी विचार करून बघायला काय हरकत आहे नाही का. हो, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण आता अभिसाठी एवढी स्थळं बघण्याचा माझा अनुभव आहे, म्हणून मी सांगते की तेजस सारखं स्थळ शोधूनही सापडणार नाही. त्याचं वागणं, बोलणं, त्याच्यावरचे संस्कार हे सगळं बघून असं वाटत नाही की तो इतकी वर्ष परदेशात राहून आलाय म्हणून. नाही, बरोबर आहे. म्हणजे त्याच्या वागण्यातनं सतत हे जाणवत असतं की त्याला कुठल्याच गोष्टीची घमेंड नाही. अगदी बरोबर आहे. मी मानलं सोहाला. तिने इतका चांगला मुलगा निवडलाय ना की आपल्याला दुसरं स्थळ बघायची गरजच नाहीये. पण वंच, आपली सोहा अजून लहान आहे आणि अजून तिचं शिक्षण पूर्ण व्हायचंय. तुझं आपलं काहीतरीच वहिनी. तुझं लग्न जेव्हा झालं तेव्हा तूही सोहाच्याच वयाची होतीस बरं का. पण लग्नानंतर शिक्षण पूर्ण केलंस, शिक्षिका झाली. तुझं काही अडलं कुठे? पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. शिवाय तुम्ही घरात होतात, त्यामुळे मला घराची काळजी नव्हती हो. फक्त मी बरोबर होते असं नाही, तर तुला समजून घेणारा तुझा नवराही बरोबर होता. आणि मी खरं सांगू, तेजस सुद्धा अगदी तसाच आहे. समजून घेणारा, मन जपणारा. सोहाची निवड अगदी चुकीची नाही आहे. आणि मी खात्रीने सांगते, तेजसपेक्षा चांगलं स्थळ आपल्याला मिळणार नाही. आय थिंक आत्या तू बरोबर बोलतेस. बाबा, तुम्हाला काय वाटतं? कितीही विचार केला तरी नाव ठेवावं असं आता सध्या तरी काही दिसत नाहीये. आणि त्याचे जे आपल्यावर उपकार आहेत ना, ते विसरून चालणार नाही. आज त्याने आपल्याला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलंय. अरे, सगळेजण असं काय बघताय माझ्याकडे? म्हणजे माझ्या म्हणण्याचा तसा काही उद्देश नाहीये. त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ना, म्हणून मी तसं म्हटलं. मी काय म्हणतोय पमा, तेजस जसा तुला पसंत आहे तसं नापसंत करावं असं त्याच्यामध्ये काही नाहीये. पण शेवटी सोहाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तिला त्याच्याबरोबर आयुष्य काढायचंय. मला असं वाटतं की आपण तेजसला उद्या जेवणाच्या निमित्ताने इथं बोलून घेऊयात. सोहा आणि तेजसला समोरासमोर बसून आपण चर्चा करूया. मग त्याच्यानंतर आपल्याला जे काय वाटेल त्याच्याप्रमाणे आपण योग्य निर्णय घेऊयात. काय वाटतं तुला? दादा, तू अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. तसंच करूयात.
हा हा बरं ठीक आहे. हो चालेल चालेल, तसं बोलून कळवतो तुम्हाला. हा ठेवा. भाई अभिच्या सगळ्या क्लायंटची माहिती काढायला एक माणूस कामाला लावलाय. मग पण भाई आता असं दोस्ती खात्यात काही काम होणार नाही. पैसे चारावे लागणार आहेत. बायकोसाठी आपण काय बी करायला तयार आहे. इस्टेट पोकून टाकू. आकडा बोल काय. भाई मी बघतो कोण आले. जा. भाई वहिनी आले. बोल. तुम्ही चला की. सांगितलं ऐकत जा. चला लवकर. आलो. बायको आली काय करणार हो. अगं बायको अचानक कशी काय आली तू इकडं. आपल्याला जसं तुझ्या विना राहवत नव्हतं तसंच तुला बी व्हायला लागले काय. हा अगं सांग की. हो तू माझ्याबरोबर पळून यायला आली काय. हा सांग की बायको पटकन. हे बायको काय झालं तुला. का सरळ का तोंड घेऊन बसली. काय झालंय. हात जोडून विनंती करते, तुम्हाला जी काय शिक्षा द्यायची आहे ती मला द्या, पण प्लीज प्लीज सोहाचं आयुष्य बर्बाद करू नका. अगं स्वाचं प्रेम आहे माझ्यावर. तिला कसं नाही म्हणायचं मला सांग बरं. आता तूच एखाद्याचं मन दुखवणं बरं वाटतंय का मला सांग. हा आता तुला माझ्या भावनांची कदर नव्हती तसं माझं नाही ना. मला दुसऱ्याच्या भावनांची कदर आहे. बघा तुमचा राग माझ्यावर आहे ना, मग तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. अगं असं कसं म्हणते तू. लग्नाचं वचन दिलंय मी सोहाला आणि एकदा का आपण शब्द दिलाय की तुला माहितीये मग आपलं माघार नसते. तुला माहिती काय गोष्ट. सोहा आपल्यासाठी एवढी एडी आहे. आपण नाही म्हणलं तरी आपल्या माग पळत येईन. कसं आहे बायको हाच फरक आहे तुझ्यात आणि तिच्यात. तुझ्यात आणि माझ्यात. कसं आहे बायको तू माझ्या बरोबर लग्न करून बी पळून गेलीस आणि ती माझ्या बरोबर लग्न करायचं म्हणून पळून यायला तयार आहे. भाई ते ए पोकणीच्या नवरा बायकोचा रोमॅन्स चाललाय ना. गेट आउट. सॉरी सॉरी भाई टायमिंग चुकलं. जातो जातो. गेट अप आणि गेट आउट. बायको अग रडू नको की. अग तू रडली तर मग माझे बी डोळे मग ओले होतात ग. ए बायको ठीक आहे बाई तू रडू नये म्हणून तुझ्यासाठी काय तर करावं लागलच. तू अशी लग्न करू नये असं तुला वाटतंय ना. ठीक आहे आपण आपला निर्णय माग घेतो थोडे दिवस. तुला वेळ बी देतो तिचं मन वळवायला. पण त्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल.